नमस्कार मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर येणाऱ्या आमोशाला जर तुम्हाला फवारणी करायची असेल, तुमचा कापूस पीक जर आज रोजी 60 दिवसाचे वर असेल आणि तुमच्या कापूस पिकामध्ये चांगल्यापैकी फुलधारणा आता पात्यातून रूपांतर फुलात झालेला असेल, तर आता गुलाबी बोंडाळीचे पतंग तुमच्या कापूस पिकामध्ये अंडी 100% घालणार आहेत। तर त्यासाठी आपल्याला या आमोशाला येणाऱ्या फवारणी करायची आहे। पुढील 3-4 दिवसात आमोशा आहे। आजची तारीख आहे 10 ऑगस्ट। तर आता आपल्याला पुढील आमोशाच्या अगोदर 2 दिवसाने किंवा आमोशाच्या नंतर 2 दिवसापर्यंत ही फवारणी करायची आहे। या फवारणीमध्ये कोणते घटक घ्यायचे, कशा पद्धतीने तुम्हाला चांगला रिझल्ट तुमच्या कापूस पिकामध्ये बघायला मिळेल, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आमोशा म्हटलं की पतंग अंडी घालणारच गुलाबी बोंडाळीचे। त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकतर फवारणी अगोदर करणं आहे आमोशाच्या, किंवा आमोशाच्या नंतर बी आपण 2 दिवसापर्यंत त्याचा फवारणीचा रिझल्ट आपल्याला त्याचा मिळू शकतो। तर आपल्याला कोणते घटक घ्यायचे, यामध्ये सगळ्यात खास घटक आपल्या कापूस पिकामध्ये आता थ्रिप्सचा प्रकोप खूप जास्त असेल आणि तुडतुडा असेल, आपण बायो R 303 याचा वापर करू शकता। 30 ml प्रति पंप, किंवा चमक आहे त्याचा वापर 30 ml प्रति पंप, किंवा पोलीस घरडा केमिकलचं त्याचा वापर 10 ग्रॅम आपण करू शकतो। घरडा केमिकलच्या पोलीसमध्ये तुम्हाला पिप्रोनिल 40% व इमिडाक्लोप्रिड 40% दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हे झालं आपल्याला थ्रिप्स व हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी। आता याच्यासोबत आपल्याला या फवारणीमध्ये एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक घ्यायचं आहे, ज्यामध्ये की प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे। 2-3 नावं सांगतो, त्यापैकी कुठल्याही कंपनीचं घ्या। यामध्ये नागार्जुनचं तुम्हाला मिळेल प्रोपेक्स सुपर, त्याचा वापर आपल्याला 30 ते 35 ml करायचा आहे। परिस बुस्टरचं मिळेल तुम्हाला सरेंडर, ज्याचा वापर आपल्याला 30 ते 35 ml करायचा आहे, किंवा तुम्ही GSP कंपनीचं मिळेल सरपंच, त्याचा वापर देखील 30 ते 35 ml आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, अळीनाशक झालं, कीटकनाशक झालं। आता याच्यासोबत आपल्याला एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस घ्यायचं आहे, ज्यामध्ये हेक्झेकोनाझोल घटक आहे। आता हेक्झेकोनाझोल घटकच का, चांगल्या पद्धतीने फुलधारणा होती, त्यानंतर फुलाचं बोंडात रूपांतर होतं। या अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकामध्ये इथून पुढे दह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला हेक्झेकोनाझोल घटक असणारे हे बुरशीनाशक आपल्याला 30 ते 35 ml प्रति पंपासाठी वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकामध्ये जर चांगल्या पद्धतीने पातेधारणा झालेली नसेल, तर तुम्ही झेपचा वापर 15 ml करू शकता, किंवा तुम्ही गायत्री परफेक्ट प्लसचा वापर 15 ml करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर गायत्री परफेक्ट प्लसचा वापर यामध्ये केला तर तुम्हाला कुठलंही मायक्रोन्यूट्रन्स घेण्याची गरज नाही, चिलेटेड बोरॉन घेण्याची गरज नाही। पण तुम्ही जर झेपचा वापर केला तर मी तुम्हाला सांगेल 30 ग्रॅम चिलेटेड बोरॉन तुम्ही या फवारणीमध्ये नक्की वापरा। शेतकरी मित्रांनो, या फवारणीचं महत्त्व खास करून आमोशाला का आहे, तर काळोंख्या रात्री, आमोशाच्या काळोंख्या रात्री किंवा आमोशाच्या अगोदर 2 दिवसाने आणि आमोशाच्या नंतर 2 दिवसापर्यंत गुलाबी बोंडाळीचे जे पतंग आहेत ते अंडी घालत असतं। आता जर आपण आमोशाच्या दिवशी फवारणी केली, आमोशाच्या नंतर 2 दिवसाला जरी केली, तरी गुलाबी बोंडाळीचे पतंग जे अंडी घालणार आहेत ते अंडी नाश करण्यासाठी आपण प्रोफेनोफॉस 40% हा घटक वापरत आहोत, जो की नागार्जुनच्या प्रोपेक्स सुपर मध्ये आहे, सरपंच मध्ये आहे, GSPच्या, किंवा तुम्हाला सरेंडर मध्ये बघायला मिळेल। तर हा अंडीनाशक आहे, हा चांगल्या दर्जाचं अंडीनाश करतो, आणि त्यामुळे आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या पतंगांनी जरी अंडी घातली तरी ती अंडी नष्ट झालेली बघायला मिळतात, आणि त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये होत नाही। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेतकरी असाल तर सबस्क्राईब कराल ही नक्की आशा बाळगतो, किंवा मी विनंती करतो की आपण सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।